हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या क्लास 12च्या भूगोलच्या लेक्चरमध्ये. या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महत्त्वाचे प्रश्न जे की 2025च्या बोर्ड एक्झामला येण्याचे चान्सेस आहे. तर 100% चान्स आहे की यातूनच फरक स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला प्रश्न येणार. तर प्रश्न क्रमांक 3 प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 3 येतो, खालील संज्ञांमधील फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 फरक स्पष्ट करायचे असतो 5 पैकी. 9 गुणाला प्रश्न येतो. 9 गुणाला हा प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 3, खालील संज्ञांमधील फरक स्पष्ट करा. 5 पैकी 3 फरक स्पष्ट करायचे असतात. तर पहिला येऊ शकतो खाणकाम आणि मासेमारी. खाणकाम आणि मासेमारी हे दोन्ही प्राथमिक व्यवसाय आहे, त्यातील फरक स्पष्ट करायला आपल्याला येऊ शकतो. ओके. दुसरा आहे प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय किंवा तृतीयक व्यवसाय. त्यापैकी कोणताही एक फरक स्पष्ट करायला येऊ शकतो. म्हणजे प्राथमिक व्यवसाय किंवा तृतीयक व्यवसाय, प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक व्यवसाय किंवा द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसाय. तर या तिन्ही व्यवसायामधला फरक स्पष्ट करायला येऊ शकतो. प्राथमिक व्यवसाय हे निसर्गावर घटक जे आहे, नैसर्गिक घटक जे आहे किंवा निसर्गावर अवलंबून असलेले व्यवसाय आहे. तर द्वितीयक व्यवसाय हे प्राथमिक व्यवसायातून जो माल येतो त्याला कच्चा माल म्हणून वापरून त्यावर प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करून जो काही पक्का माल तयार केला जातो तो उद्योग म्हणजे द्वितीयक उद्योग. आणि तृतीयक उद्योग म्हणजे प्राथमिक उद्योग आणि द्वितीयक उद्योगांना जोडणारा दुवा किंवा या दोघांना लागणाऱ्या ज्या सेवा आहे ते पुरवण्याचं काम तृतीयक व्यवसाय करतो. प्राथमिक व्यवसायामध्ये मासेमारी, खाणकाम, शिकार, शेती हे उद्योग येतात. द्वितीयक मध्ये लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग, अवजड उद्योग, लोह पोलाद उद्योग. आणि तृतीय व्यवसायामध्ये सेवा येतात सगळ्या. विमा असेल, बँकिंग असेल, वाहतूक सेवा असेल, सर्व सेवा आपल्याला तृतीय व्यवसायात येतो. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 येऊ शकतो फरक स्पष्ट करा मध्ये, प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश यातील फरक स्पष्ट करा. ओके. देन येऊ शकतो जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. पाण्यातून केली जाणारी जलवाहतुकीचे 2 प्रकार असतो. एक नदीने केली जातो, अंतर्गत केली जातो, आणि दुसरी असतो सागरी वाहतूक. आणि हवाई वाहतूक जी एरोप्लेन किंवा हेलिकॉप्टर यांनी केली जातो त्याला हवाई वाहतूक म्हणतो. प्रश्न क्रमांक 5 येऊ शकतो प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये काय केले जाते, तर जी काही प्राकृतिक संसाधन आहे, त्याचा वापर केला जातो प्राकृतिक भूगोलात. आणि मानवी भूगोलामध्ये काय केलं जातं, तर जे काही मानवाचा आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा जो काही संबंध आहे त्याला मानवी भूगोलात बघितलं जातं. देण्यात शेतीचे प्रकार. कोणतेही 2 शेतीच्या प्रकारामध्ये फरक स्पष्ट करा येऊ शकतो. जसं मळ्याची शेती, बागायती शेती. ओके. त्याचबरोबर विस्तृत व्यापार शेती, सकल उदरनिर्वाह शेती, अशी कोणतेही शेतीचे प्रकार 2 येऊ शकतात. नंतर आहे 7वा प्रश्न येऊ शकतो वस्त्यांचे प्रकार. जसे केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती, वर्तुळाकार वस्ती आणि त्रिकोण वस्ती, किंवा रेषीय वस्ती येऊ शकतो, आयताकृत वस्ती येऊ शकतो. तर कोणत्याही वस्तीचे 2 प्रकार येऊ शकतो. मोस्टली येतात केंद्रीय वस्ती आणि विखुरलेली वस्ती. 8वा जो प्रश्न आहे तो येऊ शकतो देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. देणारा प्रदेश म्हणजे ज्या ठिकाणून लोकसंख्या काय होते, स्थलांतरित होते, त्याला आपण देणारा प्रदेश म्हणतो. घेणारा प्रदेश म्हणजे ज्या ठिकाणी लोक येतात, ज्या ठिकाणी लोक स्थलांतरण करून येतात त्याला आपण म्हणतो घेणारा प्रदेश. देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी असते, घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते. देणाऱ्या प्रदेशात जे आहे ते लिंग गुणोत्तर जास्त असते, कारण इथे स्त्रिया जास्त असतात. मोस्टली काय येतात, पुरुष स्थलांतर करतात, त्यामुळे इथे घेणाऱ्या प्रदेशात पुरुषांचे प्रमाण वाढते. इथे गुन्हेगारी जास्त असते, इथे गुन्हेगारी कमी असते. हे झालं देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. देणाऱ्या प्रदेशात अपकर्षक घटक असतात, तर घेणाऱ्या प्रदेशात आकर्षक घटक असतात. 9वा प्रश्न येऊ शकतो ढोबळ जलमदर आणि ढोबळ मृत्यूदर. ढोबळ जलमदर म्हणजे काय, तर एका वर्षाच्या कालावधीत 1000 लोकसंख्येमागे जन्मलेल्या अर्भकांची संख्या म्हणजे ढोबळ जलमदर. आणि ढोबळ मृत्यूदर म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत 1000 लोकसंख्येमागे मृत पावलेल्या लोकांची संख्या म्हणजे ढोबळ मृत्यूदर. हे झालं त्याची व्याख्या. नंतर ढोबळ जलमदराचा फॉर्म्युला आणि ढोबळ मृत्यूदराचा फॉर्म्युला. विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा. 10वा प्रश्न येऊ शकतो विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा. विस्तारणारा मनोरा कुठे असतो, अविकसित मध्ये असतो.
संकोचणारा मनोरा विकसनशील देशात असतो. विस्तारणाऱ्या मनोऱ्यामध्ये बालक वयोगट म्हणजे जन्मदरही जास्त असतो आणि मृतांची संख्या जास्त असते, मृत्यूदरही जास्त असतो. तर संकोचणाऱ्या मनोऱ्यामध्ये काय होतं, जे त्याचं जन्मदर आहे ते कमी असतो आणि मृत्यूदर देखील कमी होत जातो. संक्रमण सिद्धांताचा पहिला टप्पा जो की अतिशय स्थिर हा टप्पा आहे आणि 5वा टप्पा म्हणजे शून्य वाढ दर्शवणारा टप्पा किंवा नकारात्मक वाढीचा टप्पा. तर पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर यातील फरक खूप कमी असतो आणि जन्मदर आणि मृत्यूदराचे प्रमाण जास्त असते. तर 5व्या टप्प्यामध्ये जन्मदर कमी तर मृत्यूदर जास्त असं पाहायला मिळतो. ओके, तिथे वृद्धांची लोकसंख्या जास्त आपल्याला पाहायला मिळते 5व्या टप्प्यात, कारण जन्मदर खूप कमी असतो. त्याचबरोबर 5व्या टप्प्यामध्ये उच्च शिक्षण असतात, त्याचबरोबर आरोग्याच्या सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध असतात. पहिल्या टप्प्यामध्ये रोगराई जास्त प्रमाण असते, अविकसित देश असतो, आरोग्याच्या सुविधा नसतो, शिक्षण सुद्धा नसतो. ह्या पहिल्या टप्प्यात एकही देश नाही आहे किंवा तिथं अविकसित देश असतो, इथे विकसित देश असतो. आणि 5व्या टप्प्यामध्ये सध्या फिनलँड, स्वीडन, फिनलँड असे देश आहेत इथे. नंतर तो 12वा स्थलांतराचे आकर्षक घटक आणि अपकर्षक घटक. हे सेम आहे. अपकर्षक घटक म्हणजे काय, तर जिथून लोक स्थलांतरित होतात म्हणजे देणारा प्रदेश, जिथे भूकंप, बेरोजगार अशा समस्या असतात त्यामुळे लोक स्थलांतरित होतात. आणि आकर्षक घटक म्हणजे जिथे शिक्षणाच्या चांगल्या सुविधा आहे, रोजगाराच्या संधी आहे, असे आकर्षक घटक. मग आकर्षक घटकात लोकसंख्या जास्त असणार, अपकर्षक घटकात कमी असणार. आकर्षक घटक घेणारा प्रदेश असतो तर अपकर्षक घटक देणारा प्रदेश असतो. तर हे सर्व IMP प्रश्न आहे फरक स्पष्ट करण्यासाठीचे. हा PDF आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला मिळेल. त्याचबरोबर होऊ शकल्यास इथे एक किंवा उद्या किंवा परवा मी याचे जे उत्तर आहे ते गाईडमधून क्लिक करून त्याचा PDF सुद्धा सेंड करेल आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलला उद्या येईल 11-12च्या दरम्यान. धन्यवाद, भेटूया पुढल्या लेक्चरला.